हेलो दोस्तों, स्वागत है आपका हमारे आर स्टडी मटेरियल चैनल पे। आज मैं आपको 10th क्लास एसएससी बोर्ड की विषय भूगोल का प्रश्नों का उत्तर बताऊंगी। प्रश्न पहिला दिलेले पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिला, भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. दुसरा, हिमालयामुळे उत्तरेकडे येणारे अतिथंड वारे अडवले जातात. तिसरा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 5वा क्रमांक आहे. प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा. क्षेत्रफळासाठी आवश्यक साहित्य. वेगळा घटक संगणक. ब्राझीलमधील नद्या. वेगळा घटक गंगा. प्राथमिक व्यवसाय. वेगळा घटक पर्यटन. चौथा, वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक. वेगळा घटक प्रतिकूल हवामान. प्रश्न तिसरा, चुकी बरोबर ते सांगा. पहिल्याचा बरोबर, दुसऱ्याचा चूक, तिसऱ्याचा चूक, चौथ्याचा बरोबर, पाचवाचा चूक. प्रश्न चौथा नकाशा. प्रश्न चौथाचा प्रश्न पहिला, वरील नकाशा काय दर्शवते? भारत स्थान व विस्तार. दुसरा, भारतातील सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट. भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? 3000 किमी. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखांसह निश्चित केली आहे? 82°30 पूर्व. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न पाचवा मधलं पहिलं उत्तर. हिमालयातील सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. प्रश्न दुसऱ्याचे उत्तर. ब्राझीलमधील उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. प्रश्न तिसऱ्याचे उत्तर. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आढळतात. आलेख वाचन. आलेख काढा. स्तंभ आलेख. प्रश्न, वरील आलेख काय दर्शवते? वरील आलेख भारत साक्षरता प्रमाण दाखवते. 1951 साली भारताची
साक्षरता किती आहे? 48.2%. 1951 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेचे किती टक्क्याने वाढ झाली आहे? 12.8%. प्रश्न 6 मधलं आलेखचं वाचन करून प्रश्नाची उत्तरे लिहा. प्राथमिक व्यवसायात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? भारत. स्थूल आंतरराष्ट्रीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान आहे? ब्राझील. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? ब्राझील. ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तृतीय. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीय व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? 10%. भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती? 48.8%. प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. क्षेत्रभेट म्हणजे काय? क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणीस प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक यांच्या माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. प्रश्न 2. स्वतंत्र काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? प्रश्न 3. ब्राझीलला व भारतला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले? थँक यू.